बाबूराव मोरेंनी संघाचं काम नगर जिल्ह्यात सुरू केलं ते गांधीजींची दुर्दैवी हत्या हा एक मोठा टप्पा आहे। त्यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र संघाचं प्रचंड काम वाढलं होतं आणि बाबूराव मोरेंच्या व्यक्तिमत्वामुळे नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला असा जिल्हा होता की ह्या जिल्ह्यामध्ये सर्वव्यापी सर्वस्पर्शी असं संघाचं काम उभं राहिलं। हिंदुत्वाच्या विचाराला नगर जिल्ह्यातल्या बहुजन समाजाने उचलून धरलेलं होतं आणि अशा बहुजन समाजातून निर्माण झालेले जे स्वयंसेवक होते ते स्वयंसेवक संघाचं नेतृत्व करत होते आणि अत्यंत निष्ठेने करत होते। म्हणजे नगरचा विचार केला तर नगरमधले आत्ताच्या अभय आगरकर कार्यकर्त्याचे वडील जगन्नाथ पाटील आगरकर किंवा बाबूराव मोरे नावाचेच एक कार्यकर्ते होते किंवा संजय निवसरकर म्हणून कार्यकर्ता होते त्याचे वडील वसंतराव निवसरकर किंवा डॉक्टर प्रल गावडे ज्यांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे लेख आहे ते प्रल गावडे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ ही नगरमधली पहिली फळी। यांच्या संपर्कात आलेले अण्णा पाटील कदम देवळाली प्रवराचे त्यांनी देवळाली प्रवराला शाखा सुरू केली। अण्णा पाटील कदमांच्या संपर्कातून राहुरी परिसरात काम सुरू झालं। सूर्यभान पाटील वाढणे संपर्कात आले तिथून कोपरगाव तालुक्यात काम सुरू झालं। असं सर्वत्र काम सुरू झालं आणि त्यामुळे हा 48 पर्यंतचा टप्पा हा संघाच्या कामाचा अतिशय सुवर्णकाळ होता। 42-43 साली परमपूजनीय गुरुजींनी त्यावेळेच्या फाळणीची परिस्थिती लक्षात घेऊन लोक स्वयंसेवकांना आवाहन केलं होतं प्रचारक म्हणून जाण्यासाठी। तर नगर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त स्वयंसेवक 1 वर्षासाठी पूर्ण वेळ निघाले होते। तुकाराम पाटील म्हणून संगमनेरचे एक कार्यकर्ते होते। नंतर मला प्रचारक जीवनामध्ये त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मला कळलं की ते 42-43 साली संघाचे प्रचारक म्हणून गेले आणि त्यानंतर त्यांची जी आर्थिक गडी विस्कटली होती ती आर्थिक गडी पुन्हा नीट बसली नाही पण त्यांनी त्याची कधी फिकीर केली नाही। असे अनेक कार्यकर्ते 48 सालापर्यंत होते। आस्तगाव म्हणून ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये अण्णाजी गायकवाड ग्रामसेवक होते आणि अण्णाजी गायकवाड ग्रामसेवक असताना संघावर बंदी आली तरी जोपर्यंत मला सरसंघचालक सांगत नाही तोपर्यंत मी शाखा बंद करणार नाही म्हणून ते शाखा घेत होते। तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये फॅनला उलटं टांगून छताला उलटं टांगून मिरचीच्या धुऱ्या दिल्या पण ते बदले नाही। एखादा माणूस एवढ्या अत्याचारानंतर संघकाम सोडून दिलं असतं परंतु ते शेवटपर्यंत जिभेचा कॅन्सर झाल्यावरसुद्धा नेवाशामध्ये तालुका संघचालक असताना शेवटपर्यंत शाखेत जात होते संघाचं काम करत होते। त्यामुळे हा 48 पर्यंतचा जो टप्पा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे।